मागच्या निवडणुकीमध्ये संदीप देशपांडेंना तिथं जवळपास 40-42 हजार मतं मिळाली होती आणि सदा सरवणकर 60-61 हजार मतं त्यांना मिळाले होते आणि ते विजयी झाले होते। काँग्रेसच्या उमेदवाराला तिथं 12-15 हजार मतं होती। तर त्यामुळे या निवडणुकीमध्ये प्युअर अरिथमेटिक जर आपण मांडलं तर 40-42 हजार मनसेची मतं तिथं आहेत। त्याशिवाय भाजपनं भूमिकाही घेतली होती की अमित ठाकरेंना आम्ही पाठिंबा आपण द्यायला पाहिजे, ती देवेंद्र फडणवीसांनी मांडली होती, आशिष शेलारांनी मांडली होती आणि त्यामुळे नंतर आम्ही काम करतोय, युती धर्म निभावतोय असं जरी म्हटलं तरी एक मेसेज भाजपच्या मतदारांमध्ये तिथं गेलेला होता। त्यामुळे ती मतं अधिकची मिळतील अमित ठाकरेंना, जी गेल्या खेपेला कदाचित सदा सरवणकर युतीचे उमेदवार होते म्हणून त्यांच्याकडे गेली होती काँग्रेस। त्यामुळे आता होणार आहे असं की जी गेल्या खेपेची 60-61 हजार मतं आहेत त्यातली भाजपची मतं ती वजा केल्यानंतर जी उरतात मतं शिवसेनेची, म्हणून त्यातली काही मतं महेश सावंत आणि काही मतं सदा सरवणकर यांच्याकडे आणि जी काँग्रेसची मतं होती ती सगळीच्या सगळी महेश सावंतांच्याकडे गेली। तर भाजपची मतं जी काही आहेत ती अधिक मनसेची मतं, हा जो आकडा आहे त्याच्या पार ती मतं जातील का, असा खरं तर बेसिक अगदी प्युअर मॅथमॅटिकल पद्धतीने आपण मांडलं तर ते आपल्याला तसं मांडता येतं आणि त्याच्यातून जर अमित ठाकरे जिंकले तर हे आता मी जे बेसिक गणित मांडतोय त्याच्यातून त्याचं ते जिंकून येऊ शकतात। प्रत्यक्षामध्ये काय झालंय, लोकांनी कसा विचार केलाय, काय होणार आहे ते आपल्याला उद्या कळेल। जर या पोलनुसार जसं दिसतंय तसं झालं तरचे उत्तर आहे। राजीव, एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपण मांडलात, कारण आपण पाहिलं निवडणुकीचा जो प्रचार होता त्यामध्ये नंतर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हे सदा सरवणकरांच्या रॅलीमध्ये दुपट्टे घालून आपल्याला बघायला मिळाले होते। तरी सुद्धा तुम्हाला वाटतं की जो आधीचा काळ होता ज्यामध्ये भाजप दबाव टाकत होती शिंदेंमध्ये, तो पुरेसा आहे भाजपचा कोर मतदाराला सिग्नल देण्यासाठी की कोणाला मतदान करायचं? नाही सरिता, इथं तर म्हणजे ह्याच कशाला एका मतदारसंघामध्ये, आपण महाराष्ट्रामधल्या म्हणजे बहुतेक मतदारसंघांमध्ये असं होतं, झालेलं आहे, पूर्वीही झालंय, याही निवडणुकीत झालंय आणि या पुढच्याही प्रत्येक निवडणुकीमध्ये होणार आहे की जे तुमच्या बरोबर प्रचारामध्ये हिरिरीनं तुमचा झेंडा खांद्यावर घेऊन मिरवत असतात त्यातलेच अनेक जण दिवस मावळला की तुमच्या कशा पायाखालचं काढून घेता येईल आणि तुम्हाला कसं खाली खेचता येईल यासाठी प्रयत्न करत असतात। त्यामुळं गळ्यात उपरणी घातली आणि प्रचार यात्रेत सहभागी झाले म्हणजे मतं परिवर्तन होतं किंवा त्यांची लोक जी आहेत ती त्या पद्धतीनं मतदान करतातच असं होत नाही। एकाच पक्षातले लोक आपल्या उमेदवाराचे पाय खेचण्यासाठी जेव्हा धडपडत असतात तेव्हा इथं तर हे पूर्णपणानं वेगळे पक्ष, त्याच्यामध्ये मनसेच्या बद्दल तर भाजपचा आक्षेप असण्याचं कारणही नव्हतं, कारण मनसे एक प्रकारे भाजपचंच सरकार येणार आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार अशा प्रकारचं, म्हणजे जे भाजपही म्हणू शकत नाही त्या प्रकारची भाषा करत होते। त्यामुळं भाजपच्या तिथल्या मतदारांनी जर खुशीनं आनंदात हर्षोल्लासात जल्लोषात जाऊन जरी मतदान केलं असेल तरी मला नवल आश्चर्य वाटणार नाही। पण हे अर्थात हे सगळं आत्ताचं आपलं जे बोलणं आहे ते आपण अंदाजपंचेत सगळं चाललेलं आहे।